गणपती बाप्पांचा सगळ्यात आवडता नैवेद्य म्हणजे मोदक. मोदक हा गोड पदार्थ खूप लोकप्रिय आहे. गणेशोत्सवादरम्यान प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार केले जातात आणि मिठाईच्या दुकानांमध्ये सुद्धा खूप प्रकारचे मोदक उपलब्ध असतात. पण या मोदकांच्या ऐवजी घरामध्ये केलेले उकडीचे मोदक हे सर्वांच्याच खास पसंतीचे असतात. उकडीचे मोदक करताना तांदळाच्या पिठाचे आणि पाण्याचं प्रमाण आणि उकड कशी काढायची हे सगळं जुळलं म्हणजे उकडीचे मोदक अतिशय सोपे जातात. आता हे सगळं आपल्याला जमलं की उकडीचे मोदक करायला खूप सोपं आहे आणि उकडीचे मोदक करताना ते तुटू नयेत किंवा फाटू नये आणि त्याची चवही उत्तम जमावी यासाठी या व्हिडिओमध्ये काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. सुरुवातीला आता आपण इथे उकडीचे मोदक करण्यासाठी सारण करून घेऊया. सारण करण्यासाठी अर्थातच आपल्याला खवणलेला नारळ पाहिजे आहे. हा नारळ कसा सोप्या पद्धतीने खवून घ्यायचा, अगदी नारळ फोडण्यापासून ते नारळ खवेपर्यंतचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ याआधी केलेला आहे. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तर 1 वाटी इथे खवणलेला नारळ घेतलेला आहे आणि त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला गूळ वापरायचा आहे. शक्यतो पिवळ्या रंगाचा गूळ वापरायचा म्हणजे सारणाला एक छान रंग येतो. तर हे बघा, हे मिश्रण आपण एका कढईमध्ये काढून घ्यायचं. दोन्ही एकत्र करायचं. गूळ फक्त आपल्याला इथं विरघळवून घ्यायचं आहे. म्हणून आपण इथे चिरलेला गूळ वापरायचा आहे म्हणजे पटकन विरघळला जातो. आणि यामध्ये 1 चमचा खसखस घालायची आहे. आवडीनुसार तुम्ही सुंठपूड किंवा वेलची पूड घाला, जायफळ पूड घाला आणि फक्त हे मिश्रण आपल्याला असं पातळ करून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे. खूप जास्त परतायचं नाही. खूप जास्त परतलं तर हे मिश्रण कडक बनतं आणि उकडीचे मोदक फुटू शकतात. तर हे मोदकाचं सारण तयार झालं. आता मोदकासाठीचं उकड आहे ती काढायची. त्यासाठी कोणतं पीठ वापरायचं तर यासाठीचा एक डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. ही पिठी आपल्याला चांगली जमली म्हणजे आपले मोदक अजिबातही तुटत नाही. यामध्ये आंबेमोहोर, इंद्रायणी आणि बासमती या तिन्ही तांदळाचा समावेश करायचा म्हणजे मोदक एकदम छान मऊ लुसलुशीत होते. मोदकाची पारी जी आहे ती अजिबात तुटत नाही. साधारण मी इथे 1 वाटी आणि वरती थोडं पीठ घेतलेलं होतं. तर त्याच वाटीने आपण 1 वाटी इथे पाणी घेऊया. मोदकाची जेवढी पिठी आहे तेवढंच पाणी घ्यायचं. त्यामध्ये 2 चमचे दूध घालायचं, अगदी चिमूटभर मीठ घालायचं, 1 चमचा तूप घालायचं. यामध्येच थोडीशी पिठी साखर घालायची आहे म्हणजे मोदकाच्या पारीला एकदम छान अशी चकाकी येते. आणि हे पाणी उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला एका हाताने पिठी घालायची आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याने असं ढवळत राहायचं आहे. गॅस अगदी मंद आचेवरती ठेवायचा आहे. पाणी उकळल्यानंतर गॅस मंद आचेवरती ठेवूनच आपल्याला यामध्ये पिठी घालून घ्यायची आहे. सगळी पिठी या पाण्यामध्ये घालून घेतलेली आहे. आता यावरती झाकण ठेवूया आणि एक छान अशी वाफ काढूया. हे बघा, एक छान अशी वाफ आलेली आहे. गॅस बंद करूया आणि 5 मिनिट असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर ही पिठी छान अशी ही उकड तयार झालेली आहे. ती एका परातीमध्ये काढून घेतली. माझ्याकडे असं हे लाकडी मॅशर आहे. त्या मॅशरने मी व्यवस्थित ही उकड गरम असतानाच आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे. हाताला चटके बसू नये यासाठी एखाद्या अशा मॅशरने किंवा पेल्याने उकड चांगली मळून घ्यायची आहे. मध्ये मध्ये तुम्ही तुपाचा किंवा पाण्याचा हात लावू शकता आणि एकदम छान मऊसूत ही उकड मळून घ्यायची. उकड जेवढी गरम असेल तेवढ्यातच आपल्याला हे मोदक करून घ्यायचे आहे. ही जी उकड आहे त्यावरती झाकण ठेवूया आणि जेवढा जास्त वेळ आपल्याला गरम ठेवता येईल तेवढी गरम ठेवूयात. गरम असताना वळलेले मोदक जे आहेत ते अगदी छान सुबक तयार होतात. आता इथे लिंबा एवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे. अंगठ्याने मधोमध आणि बाकीच्या बोटाने बाहेरून असा दाब देत आपल्याला खोलगट वाटी तयार करून घ्यायची आहे. ही मोदकाची पारी मधोमध किंचित जाडसर आणि कडेला पातळ असली पाहिजे म्हणजे मोदक वाफवताना फुटत नाही आणि कळ्यांचा सुद्धा आकार सुबक येतो.
तर हे बघा, अशा पद्धतीने खोलगट वाटी करून घेतलेली आहे. त्यामध्ये भरपूर असं मोदकाचं सारण भरून घेतलेलं आहे आणि आता आपण या अंगठ्याने आणि मधल्या बोटाने कळ्या करून घेऊया. आणि अंगठ्या शेजारचं जे पहिलं बोट आहे ते आतल्या बाजूने लावायचं आहे. अंगठा आणि मधलं बोट बाहेरच्या बाजूने लावायचं आहे. व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे त्या पद्धतीने अशा कळ्या करून घ्यायच्या आहे. प्रत्येक कळी अशी खालपर्यंत चिमटवून घ्यायची आहे, दाबून घ्यायची आहे, म्हणजे कळी छान सुबक दिसते. हे बघा, अशा पद्धतीने इथे सगळ्या जवळजवळ जेवढ्या कळ्या करता येईल तेवढ्या करून घ्यायच्या आहेत. संपूर्ण पारीला कळ्या करून झाल्यानंतर आता हे जे मोदकाचं सारण आहे ते बोटाने आतमध्ये घालून घेऊया आणि हलका हलका दाब देत मोदक असा गोल फिरवत इथे बंद करून घ्यायचा आहे. हे बघा, अगदी हलक्या हाताने आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे आणि मोदक असा गोल फिरवायचा आहे. जास्तीचं जर पीठ असेल तर ते काढायचं आहे आणि अशा पद्धतीने हे बघा, इथे मोदक आपला तयार झालेला आहे. अगदी छान सुबक अशा कळ्या आलेल्या आहेत. अगदी एखादी कळी अशी दाबली गेलेली असेल तर तीसुद्धा आपण बोटाने नंतर व्यवस्थित करून घेऊ शकतो. मध्ये मध्ये पाण्याचं किंवा तुपाचा हात लावायचा आहे, म्हणजे मोदक अगदी छान असे वळले जातात. तर याच पद्धतीने अजून एक मी मोदक तुम्हाला तयार करून दाखवते. हे बघा, मोदकाची पारी अशी तयार करून घेतलेली आहे आणि याला आपण आता अशा इथे कळ्या करून घेऊया. कळ्या करत असताना हे अंगठा आणि मधलं बोट बाहेरच्या बाजूने आणि अंगठा शेजारचं जे पहिलं बोट आहे ते आतल्या बाजूने असं लावून घ्यायचं आहे आणि मोदकाची ही जी प्रत्येक कळी आहे ती खाली शेवटपर्यंत दाबून घ्यायची आहे, म्हणजे मोदकाच्या या कळ्या अगदी छान सुबक अशा दिसतात. तर हे बघा, जर आधी सारण घालून तुम्हाला मोदकाच्या कळ्या करायला जमत नसतील तर आधी वाटी केल्यानंतर पहिल्या कळ्या करून घ्यायच्या आणि नंतर यामध्ये सारण भरून घ्यायचं. दोन्हीपैकी कुठली जी पद्धत तुम्हाला सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे मोदक तयार करून घेऊ शकता. हे बघा, भरपूर असं सारण भरलेलं आहे. इथे पिवळा गूळ वापरल्यामुळे मोदकाच्या सारणाला एकदम छान असा सुंदर रंगसुद्धा आलेला आहे आणि मोदक असा गोल फिरवत आपल्याला इथे बंद करून घ्यायचा आहे. मोदक बंद करत असताना अजिबात कुठेही घाई करायची नाही आहे, नाहीतर मोदक तुटू शकतो. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळे मोदक आपण करून घ्यायचे आहेत. मोदक करायला जर वेळ लागणार असेल तर मोदकावरती आपल्याला एखादा ओला रुमालसुद्धा टाकू शकतो. आता सगळे मोदक तयार करून झालेले आहेत. मोदक उकडवून घ्यायचे आहेत. तर मोदक उकडवण्यासाठी हळदीच्या पानामध्ये मोदक उकडले तर त्याला खूप छान चव लागते. पण हळदीचं पान प्रत्येक वेळी मिळेलच असं नाही, म्हणून आपण एखादा कॉटनचा जो घरातला रुमाल आहे तो ओला करून चाळणीमध्ये घालून घ्यायचा आहे. प्रत्येक मोदक पाण्यामध्ये बुडवून असा चाळणीमध्ये ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे मोदक बराच वेळ उकडून राहिले तरीसुद्धा मऊसूत राहतात आणि कुठेही तुटले जात नाही. मोदकाची जी पारी आहे ती कडक होत नाही किंवा चिवटसुद्धा बनली जात नाही. आणि मोदक चाळणीमध्ये ठेवल्यानंतर खूप गर्दी करायची नाही आहे, सुटसुटीत ठेवायचं आहे. जेव्हा चाळणी आपण उकळत्या पाण्यावर ठेवतो त्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिट आपल्याला फक्त इथे मोदक उकडवून घ्यायचे आहेत. यापेक्षा जास्त वेळसुद्धा मोदक उकडायचे नाही आहेत, नाहीतर मोदक नंतर कडक बनतात. तर अशा पद्धतीने 10 मिनिटानंतर आपले हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमचे मोदक पहिल्यांदा जरी करत असतील तरी अजिबातही चुकणार नाही, कुठेही बिघडणार नाही. आणि यावरती मस्त तुपाची धार धरून तुम्ही हे मोदक खाऊ शकता. तर अशा पद्धतीने आजचे हे उकडीचे मोदक तुम्हाला कसे वाटले? मला जेवढ्या टिप्स माहिती होत्या त्या सगळ्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तर आजचा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.